मी वडाळ्याला राहायचो ना, मी मिडल क्लास, आजूबाजूला सगळे मिडल क्लास, समोर स्प्रिंग मिल, त्याच्यापुढे कोहिनूर मिल, त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळायचो. तो मित्र सगळे मिल कामगारांची मुलं होती. आणि तो जो मिलचा स्ट्राईक झाला त्याचा अजूनही मला त्याचा त्रास होतो. तो अजूनही ऑफिशियली अजून सुरू नाही, अजूनही सुरू आहे. हो. तर ती जी मुलं ना मी बघितली, त्याच्या आमचा एक मोहन नावाचा एक मुलगा होता, क्रिकेट खेळायचा. तो नंतर गेला तो गँगमध्ये, मग तो एन्काउंटरमध्ये मेला. खूप लोक तिकडची, आमच्या इकडची. आणि म्हणजे आम्हाला टाईम पण कसा कळायचा की सकाळी भोंगा वाजला स्प्रिंग मिलचा की 7 वाजले, मग 3 वाजले, हे ते भोंगे वाजायचे. तर त्यामुळे ते मिलचं हे मला खूप हे होतं. पण त्या मुलांच्या स्टोरी ऐकलेल्या. आणि त्या दरम्यान एक नाटक आलेलं आमच्या या घरात नावाचं. तर तो मी ट्रिगर एक घेतला त्यातला आणि मी सिनेमा लिहिला. आधी बघितला, मला आधी दिसतो सिनेमा, म्हणजे दिसतोपेक्षा मी व्हिज्युअलाइज करतो. आणि मग मी लिहिला तो सिनेमा. कारण ते जे आयुष्य होतं तिकडचं आमचं, म्हणजे आमची खूप मित्र आहेत तिथे मिलवाले, त्याचा त्रास मला अजूनही. मी फिनिक्स मिलमध्ये कधीच शॉपिंग करत नाही, कधीच नाही. का? म्हणजे आमची बायको मला म्हणते, मी म्हणतो माझं म्हणणं इथे खूप लोक मेली आहेत याच्या खाली कामगार. हे जे उभं राहिले ते कोणाच्या तरी प्रेतांवर उभं राहिलेली जागा, असं माझं काय म्हणणं आहे. मी फिनिक्स मिलमध्ये जात नाही, म्हणजे काही कधीच शॉपिंग करत नाही. बायका मुलं करतात, मी एक रुमाल पण घेत नाही तिकडून कधीच. मुंबईत अशा दॅट किती इज माय वास्तू आहेत? प्रोटेस्ट. अशा किती वास्तू आहेत ज्या सगळ्या मिलच्या वरच उभ्या आहेत? मला त्याचा त्रास होतो. आणि कुठे आहेत ते मिल कामगार, त्यांना काय मिळालं? काहीच नाही. म्हणजे माझ्या सिनेमामध्ये एक वाक्य आहे की ह्या तुम्ही महाराष्ट्राला मुंबई मिळाली, तो जो हे झाला, त्याच्यात लाखो कामगार आणि शेतकरी मेले, पण त्याचं प्रतीक फक्त एकच आहे, तो पुतळा.